रामराम मंडळी. मी आपला मराठी मुलगा सचिन. आता आपण आलो आहोत आपल्या नवीन उद्योजिका रसिकाताई परब यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार, माझं नाव रसिका परब. या माझ्या दोन सखी मिलन ते गीता गोळे. तुम्ही पाहू शकता की आता इथे किती गर्दी आहे ते. आपण व्हिडिओ बघण्यासाठी त्यांचे जे काही कस्टमर आहेत त्यांना आपण साईडला उभं केलं आहे, पण आपल्याला त्यांच्याशी बोलायचं देखील आहे, तर आपण त्यांच्याशी निवांतपणे बोलूया. चला तर मग. रामराम मंडळी. मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत आपल्या नवीन उद्योजिका रसिकाताई परब यांच्याकडे. तुम्ही पाहत होता की आपण तो स्टॉल बघितला आणि त्या स्टॉलवरती किती गर्दी होती आणि त्यांची केवढी धावपळ होती. त्या धावपळीतनं आपण त्यांचा एक निवांत व्हिडिओ घेत आहोत त्यांच्या स्वतःच्या घरी. तर रसिकाताई हे एक व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. म्हणजे माझी पत्नी सांगत होती ती इतकं काय काय करतात पण ते थकत नाही, त्या नेहमी त्यांचा चेहरा हसरा असतो. तर आपण आज त्यांचा राज उलगडूया की ताई हे तुम्हाला सगळं जमतं कसं. तर ताई तुमचा थोडक्यात काही परिचय द्याल का आम्हाला? माझं नाव रसिका परब. आमचं आता तुम्ही जस्ट बघितला झुणका भाकरी केंद्र. हो. तर झुणका भाकरी केंद्र हे आम्ही जवळजवळ 3 वर्ष झाली आम्ही चालू केलंय. ऍक्च्युली आमचं पहिलं होतं हे वडापावचं सेंटर. आम्ही महाशिवरात्रीला महिला दिन 8 मार्चच्या दिवशी आम्ही ते चालू केलं. त्याच्यात रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळाला. त्याच्यानंतर असं वाटलं की जाऊ दे आपण काहीतरी उद्योग माझ्याकडून इतर महिलांना सुद्धा मिळेल या उद्देशाने आम्ही झुणका भाकरी तयार केली. आणि आता पब्लिकला एवढं आवडतं झुणका भाकर की अक्षरशः जवळजवळ त्या 10, 15, 20 मिनिटं का अर्धा तास का असेना पण ती लोक थांबतात. तो आमचा अभिमान. आम्हाला असं कौतुक आहे की आमच्यामुळे लोकांपर्यंत ते पोचलं, लोकांना ते आवडतंय, ते आम्हाला समाधान मिळतं. आणि माझ्यामुळे का असेना पण इतर महिलांना सुद्धा त्याचा हातभार का किंवा 4 पैसे मिळत आहेत. पण तर ताई ती झुणका भाकर जे केंद्रावरती तुम्हाला जी ऑर्डर येते ती फक्त तिथेच येते का तुम्ही असं वैयक्तिक तुम्हाला दुसरी बाहेरची देखील ऑर्डर आहे? हो, आम्हाला घरगुती पण असे म्हणजे घरून सुद्धा ऑर्डर येतात खायच्या अशा. आता गेल्या वर्षी आम्हाला हनुमान जयंतीला 800 भाकऱ्यांची ऑर्डर होती. 800 भाकऱ्यांची ऑर्डर असे असतात आम्हाला, म्हणजे 100 द्या, कुठे 200 द्या, असे ऑर्डर हे कंटिन्यू आमचे चालू असतात. त्याच्यात काय होतं, आता गेल्या वर्षी हनुमान जयंतीला जे 800 भाकऱ्यांची ऑर्डर होती, जवळजवळ माझ्याकडे 15 महिलांना रोजगार असं मिळालं. हो, एवढ्या भाकऱ्या करायच्या म्हणजे नॉनव्हेजचं पण आम्हाला मिळतं. प्लस आम्हाला म्हणजे कोणाकडे असं काही असतं म्हणजे फंक्शन असतं तेव्हा त्याच्याही ऑर्डर आम्हाला मिळतात. अच्छा. या माझ्या 2 महिला, आम्ही आमचं मंडळ आहे ओंकार ग्रुप मंगळागौर. आम्ही मंगळागौरचाही कार्यक्रम घेतो. म्हणजे त्याचं मंगळागौरचं कसं म्हणजे श्रावणामध्ये गणपतीच्या वेळी, देवीच्या वेळी किंवा इतर ठिकाणी जानेवारी पासून ते डिसेंबर महिन्यात या 12 महिने आम्हाला असं मिळतं. सुपारी घेतो आम्ही. त्या सुपारीचं मानधन आम्हाला मिळतं. ते मानधन आम्ही माझ्या महिला 15 जणी आहोत. त्या 15 जणींमध्ये आम्ही डिवाइड करतो. माझ्या म्हणजे मंगळागौरमध्ये जवळजवळ 5-6 मुली अशा आहेत की त्या कॉलेजच्या आहेत. कॉलेज करून ह्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात. आजकालच्या मुली हा दाखवत नाहीये की ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, कारण ही जुनी परंपरा आहे. ते आम्ही त्या लहान म्हणजे त्या मुलींपर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि त्याचा त्यांना खूप आवड पण निर्माण झाली की चला. आणि त्याच्यामुळे कसं झालंय त्या मुलींना की जे बाहेर त्या फिरत होत्या की निदान आमच्या सानिध्यात राहून त्यांना थोडंफार तरी आवड निर्माण झाली आणि आमच्यावर उठणं आणि आपली संस्कृती देखील जपली जाते. त्याच्यामध्ये सध्या संस्कृती जपणं खूप महत्त्वाचं आहे. हा तर ताई तुम्ही संस्कृती तर जपत आहातच, पण मी 1-2 दिवसापूर्वी तुमच्या स्टेटस बघितलं होतं व्हॉट्सअपच्या की तुम्हाला जिजाऊ ब्रिगेड राज्यस्तरीय एक अवॉर्ड मिळाला म्हणून. तर त्या संदर्भात अजून काही मला कळेल का? मला एक समाजसेवेची आवड. त्याच्यामध्ये कसं जिजाऊ ब्रिगेड हे जवळजवळ 15-16 वर्ष झाली जिजाऊ ब्रिगेडचं स्थापना झाली आहे. ते ऍक्च्युली ते अमरावती पासून चालू झाले. ते ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर सर यांच्या थ्रूने हे जिजाऊ ब्रिगेडचं हे चालू झालं. ह्यांनी जवळजवळ 10 वर्ष झाली मी या कार्य करते आहे. आम्ही ऍक्च्युली आंबेवाडीमध्ये अंधेरीला जिजाऊ ब्रिगेडचा एक माझ्या थ्रूनी म्हणजे सगळ्या महिलांना एकत्र करून जिजाऊ ब्रिगेड काय आहे
त्याची रचना कशी झाली त्याचं आम्ही एक हे केलं होतं, तिथे प्रोग्राम केला होता. तिकडच्या जवळजवळ 100 महिला तिथल्या आल्या होत्या. तो खूप त्यांना आवडला. शिवाजी पार्कला जिजाऊ स्मारक आहे, तिथे त्यावेळी आम्ही त्यांचं सत्कार पण केला होता, त्या जिजाऊ स्मारकांचं. तिथे प्रोग्राम पण आमचा झाला आणि खूप खूप बरं वाटतं की हे काहीतरी आपण पृथ्वीवरती येऊन आपला जो जन्म झाला त्याच्या आपलं काहीतरी सार्थक होत आहे. हे ज्याच्यामुळे आपण आज आहोत त्यांचं कार्य आपण पुढे चालू ठेवलंय, त्याचा आम्हाला अभिमान वाटतं. मला ताई, मला अजून एक विचारायचं होतं की तुम्ही एक लोकमत काहीतरी एक संस्था आहे, त्याबद्दल काहीतरी मला सांगाल का? लोकमत एक मीडिया आहे. ओके. लोकमत प्रतिनिधी म्हणून मी जोगेश्वरी विभागाची एक प्रतिनिधी म्हणून माझी निवड करण्यात आली. जवळजवळ आज 250 महिला तरी लोकमतच्या माझ्या सभासद आहेत सखी. म्हणजे लोकमतचं पण कसं आहे माहिती आहे की लोकमत 550 रुपये घेतं, पण 550 पैकी तुम्हाला काहीतरी लोकमत देत आहे की जेणेकरून महिला कशा पहिल्या चूल आणि मूल ह्याच्यापासून जात नव्हत्या, बाहेर पडत नव्हत्या. आता लोकमतचे एवढे प्रोग्राम होत आहेत की त्यांना खूप हौशीने त्या बाहेर पडतात. आणि म्हणजे असं की फॅशन शो असून दे किंवा म्हणजे डान्स असून दे किंवा गाणी असून दे, त्याच्यात त्या इन्व्हॉल्व होतात स्वतःहून. आज खूप महिला खूप पुढे गेल्या आणि त्याचा अभिमान असं वाटतं की महिला फक्त आता चुलनी म्हणून राहिलं नाहीये, त्याच्या पलीकडे सुद्धा त्या गेल्यात. हो, आणि आमच्या घरी देखील तुमचं लोकमत सखीचं एक गिफ्ट दरवर्षी आम्हाला न चुकता येतं, कारण माझी पत्नी देखील त्याचे सभासद आहेत. जवळजवळ ते आपण 6-7 वर्ष माझ्याशी कनेक्ट आहेत. हो. तर ताई, तुम्ही एवढ्या 250 स्त्रियांना हँडल करता आणि मी माझ्या पत्नीकडनं नेहमी म्हणजे दर 4 दिवसांनी मी ऐकत होतो की रसिका ताई किती काम करतात तरी त्यांच्या चेहऱ्यावरती कामाचं टेन्शन नसतं, त्या नेहमी हसत खेळत असतात. तर याचं मला एक राज कळेल का? रास म्हणजे कसं माहितीये, ते मनापासून जर केलं ना आपण हो, तर ते आनंदानेच करावं लागतं. अच्छा. आणि आनंदाने मेन म्हणजे कसं, माझ्या मिस्टरांचं मला खूप सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर पडून हे सगळं करते. आणि असं नाही की लेडीज सुद्धा मला भरपूर सपोर्ट करतात, त्याच्यामुळे अजून खूप आवड निर्माण तयार होते की चला बाबा मी एकटीच नाही की माझ्या बरोबर माझ्या सखी सुद्धा माझ्या बरोबर असतात. म्हणजे एकमेकांना साथ मिळून तुम्ही पूर्ण तुमचं साम्राज्य घडवून आणलं. आता माझं कसं झालं की म्हणजे चला की चूल आणि मूल महिला पहिला करत होत्या, अक्षरशः म्हणजे बोलून सुद्धा महिला कधी येत नव्हत्या, बाहेर पडत नव्हत्या. आणि आता त्या बाहेर पडतायत, कारण त्याचा खूप मला आनंद होतोय की चला की माझ्यामुळे त्या महिला सुद्धा एक आनंदी जीवन जगतायत. कारण कधी कधी कसं महिला सुद्धा डिप्रेशन मध्ये असतात, घरातल्या वातावरणामध्ये संसार काय नाही काहीतरी चालू असतं. त्या बाहेर पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की चला आज कुठेतरी मी माझं एक स्वतंत्र मी तयार केलंय, असं प्रत्येक महिलेला वाटतं. आणि प्रत्येक स्त्रीचं एक व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही घडवत आहात. त्याबद्दल तुमचे सर्वात पहिले धन्यवाद. त्याचा मला खूप अभिमान म्हणजे आनंदही होतो आणि खूप अभिमान पण वाटतो की माझ्याकडून काहीतरी महिलांना शिकायला मिळतंय, माझ्याकडून काहीतरी त्यांना मिळतंय, प्रोत्साहन मिळतंय. स्त्रिया तर सगळ्याच शिकतात, पण जर एखादी स्त्री विचाराने सुशिक्षित झाली तर ती कितीतरी स्त्रियांना घडवू शकते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे रसिकाताई परब. तर पाहिलं तुम्ही मंडळी की रसिकाताई झुणकाभागी केंद्र चालवून कितीतरी स्त्रियांना म्हणजे त्यांच्या बरोबरच्या स्त्रियांना असल्या रोजगार देत आहेत. जिजाऊ ब्रिगेडसारख्या मोठ्या संस्थेत ते रुजू आहे आणि स्वतःच्या बरोबर काही स्त्रियांना त्यात भाग घेऊन येते. तसंच त्यांच्या मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये त्या फक्त स्त्रियांना नाही तर आत्ताच्या नवीन जनरेशन म्हणजे मुलींना ते आपल्या संस्कृतीचे धडे देखील शिकवत आहेत. असंच ते भरपूर काही करतात. त्यांच्या समाजसेविका आहे तर त्यांचा एक आवडता छंद म्हटलं तरी हरकत नाही आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले. तर आपण पाहूया त्यांचे पुरस्कार. तर आता आपण त्यांचा पुरस्कार पाहतो जे त्यांना 3 दिवसापूर्वी मिळाला आहे. तो पुरस्कार म्हणजे जिजाऊ ब्रिगेड 9वे राज्यस्तरीय महाअधिवेशन मुंबई इथे त्यांना मिळालेला पुरस्कार आहे. तर आपण थोडक्यात तो पाहूया. त्यात एक सन्मान चिन्ह दिलं आहे आणि एक जिजाऊंची मूर्ती आहे.
तर मंडळी मला एक आता जाणवलं की आता अगोदरची मी घेतलेली मुलाखत ही मी बसून घेतली होती, पण जेव्हा जिजाऊंची मूर्ती यांच्या हातात आली तेव्हा ते बसल्या नाहीत, त्या उभ्या राहिल्या. यातूनच आपल्याला कळतं की जिजाऊंबद्दल त्यांच्या मनात किती आदर आणि सन्मान आहे. त्यांचे खूप सारे पुरस्कार आहेत, तर ते तुम्हाला मी थोडेसे दाखवत आहे, कारण एवढी पुरस्कार आहेत की त्यांच्या घरात ठेवायला ती जागा नाहीये. आता आपण पाहतात हा त्यांचा लोकमत सखीचा पुरस्कार. आताच आपण त्यांचे अवॉर्ड पाहिले. म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक पुरुषाच्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुषाचा हात असतो. हे जिवंत उदाहरण म्हणजे परब साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. त्यांचा पूर्ण सपोर्ट बहिणींना आहे, त्यामुळे ते घर आणि आपली बाहेरची समाजसेवा आणि बाकी सगळ्या वस्तू देखील ते करत आहेत. तर जे कोणी हा माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी त्या प्रत्येक पुरुषांनी किंवा त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी आपल्या घरातील स्त्रीला, पत्नीला, मुलींना सपोर्ट करा आणि त्यांना ह्या रसिकाताईंसारखं घडण्यासाठी संधी द्या. तर मंडळी, तुम्हाला आवडणारी भाकरी म्हणजे ती तांदळाची असो, नाचणीची असो, ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, ती तुम्हाला पूर्णपणे उपलब्ध त्यांच्या केंद्रावर देखील होईल. आणि जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर द्यायची असेल ती देखील ते घेऊ शकतात. आणि त्यासाठी त्यांचा नंबर मी इथे शाळेत शेअर करत आहे. तसेच तुमच्या घरात एखादा कार्यक्रम असेल आणि त्यासाठी तुम्हाला मंगळागौरचा कार्यक्रम जर ठेवायचा असेल तर त्याची देखील सुपारी ताई घेत आहे. मंगळागौरीचा कार्यक्रम हा तुम्ही तुमच्या विभागात देखील ठेवू शकता आणि त्यातून आपल्या नवीन जनरेशन, जसे नवीन मुलींना त्याबद्दल खूप सारं नॉलेज देखील मिळेल. तर आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी त्यांचे जास्तीत जास्त कार्यक्रम तुम्ही तुमच्या ठिकाणी किंवा तुमच्या विभागात ठेवा, ही तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे. तर रसिकाताई, तुम्हाला भेटून मला खूप बरं वाटलं, कारण तुमचं हे व्यक्तिमत्व आजपर्यंत माझ्यासमोर होतं ते थोडकंच होतं. आज ते मला 100% माहिती पडलं आणि असं व्यक्तिमत्व भेटल्याबद्दल मला तर खूप म्हणजे मला छाती म्हणजे फुलल्यासारखी वाटते. तर धन्यवाद रसिकाताई. धन्यवाद. धन्यवाद.